ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार, धमाकेदार अपडेट। पीएम किसान योजनेचा 22 हप्ता नमोचा 8 हप्ता फेब्रुवारीच्या या तारखेला येणार। महाराष्ट्रामध्ये नेमकी काय अपडेट समोर आली आहे, नेमकी कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे। सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। सोबतच महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे 3+3 म्हणजे 6,000 रुपये कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांच्या खात्यात 6,000 रुपये जमा। राज्यातील 63 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यात आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा। नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसानचा 22 हप्ता असे एकूण 6,000 रुपये जमा। या मुहूर्तावरती मोठी रक्कम मिळणार असल्याची शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे। महत्त्वाचं म्हणजे की कोणत्या शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळणार आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी 7,200 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटी तंत्रद्वारेचे हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील। पहिल्या टप्प्यातील राज्यातील निवडक जिल्ह्यांची यादी समोर आली असून त्यातील शेतकऱ्यांना आज हा लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे प्रत्येकी 3,000 रुपये असे एकत्र 6,000 रुपये जमा होतील व सोबतच कोणते शेतकरी 6,000 रुपयासाठी पात्र व कोणते शेतकरी अपात्र ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत व लक्षपूर्वक पाहायचं आहे। प्रशासकीय सोयीसाठी राज्याची 36 जिल्ह्यांसही संख्या पाहताच एकाच वेळी सर्व पैसे सोडण्याचा तांत्रिक दृष्टिकोन कठीण आहे। बँकच्या सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून प्रशासनाने जिल्ह्यांचे 3 टप्पे ठरवले आहेत। आज दुपारी ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल। जे जिल्हे पहिल्या यादीत नाही त्यांची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने अंबड, भोकरदन, बदनापूर आणि घसवानी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी पैसे येण्यास सुरुवात होईल। जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल तर आज दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल 100% पैसे जमा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांची उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार बँकने निधी वर्ग करण्यात आला आहे। मात्र 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या होत्या। या अटीमध्ये जे शेतकरी पात्र ठरली त्यांना 6,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता सरसकट सर्वांना पैसे देण्याऐवजी केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांना निवड केली जाणार आहे। दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यांची निवड सुद्धा पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री आणि सिंदखेड येथील शेतकऱ्यांना आज प्राधान्य देण्यात आले आहे। या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासून घेणे आवश्यक आहे, कारण आज दुपारनंतर त्यांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। चला तर आपण जाणून घेऊया 6,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यासाठी पात्र आहे। पहिला नियम जमिनीच्या मर्यादाबाबत आहे, जो सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांनी जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाऊ शकतात। सरकारने आता 7/12 उतार्याची कसून चौकशी करणार असून केवळ अल्पत्य भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असणे आता अनिवार्य झाले आहे। दुसरा नियम कुटुंबातील इतर योजनेचा लाभार्थी संबंधित आहे। जर तुम्ही रेशन कार्डवरील महिला लाडकी बहीण योजना लाभ मिळत असेल तर भविष्यात नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताना अडचण येऊ शकते। सध्या तरी दोन्ही हप्ते लाभ सुरू राहतील, पण पुढील हप्त्यापासून यावर कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे। एकाच वेळी अनेक योजनेचा लाभ घेण्यावर सरकार आता लक्ष ठेवू लागले आहे। आणि असे व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।